बेस्ट सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळे आज आझाद मैदानामध्ये एल्गार पुकारलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर बेस्ट सेवानिवृत्ती कामगार संघर्ष समिती जी आहे त्यांनी लक्षवेधी धरणं आंदोलन पुकारलंय आणि या आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने आपल्याला बेस्ट निवृत्त कर्मचारी पाहायला मिळतात। त्यांच्या विविध मागण्या आहेत त्या घेऊन यांनी इथे धरणे आंदोलन पुकारलेलं आहे। जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे जे आंदोलन आहे धरणं ते मागे घेणार नसल्याचं इतक्या ठाम विश्वासावर हे कर्मचारी जे आहेत निवृत्त ते इथे बसलेले आहेत। महिला असतील किंवा पुरुष असतील सर्वच जण इथे या धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत। तुम्ही धरणे आंदोलनामध्ये जे धरणं आंदोलन पुकारले त्यामध्ये सहभागी झालेत, नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की जे आमचे ग्रॅज्युटी आणि जे आमचे बाकीचे अंतिम देय आहे ती लवकरात लवकर मॅडमनी द्यावी। कारण बीएसटीला हा फारच तटपुंजा पगार असायचा, त्याच्यात आमच्या मुलांची शिक्षण लग्न वगैरे काही झालेली नाहीयेत। मुलगा म्हणजे पुढचं ग्रॅज्युटी मिळणार ह्या हिशोबानेच आपला इथला कर्मचारी त्या मुलांची स्वप्न पूर्ण करणार असतो, त्याच्यासाठी खर्च केलेला असतो, त्याच्या शिक्षणावर खर्च केलेला असतो। आणि ह्यांनी जर अशा प्रकारे जर आमचे पैसे दिले नाहीत तर आम्ही कसं करणार? आमची घरं लोक बरीच जण क्वार्टर्समध्ये राहतात, त्यांना बाहेर जाऊन नंतर घरं कशी घेणार? आणि आता हे सगळं आसमानात पोहोचलेलं आहे घराचे अंदाज, सोन्याचा भाव रोजच्या रोज बघताय तुम्ही। असं सगळं हे असताना ही लोक जर आमचेच पैसे द्यायला आणि ही ग्रॅज्युटी ही अशी उपजत दिलेली नसती, त्याचा हे ठराव झालेला असतो पहिल्यांदाच, त्याच्या प्रकारे ती ग्रॅज्युटी दिलेली जाते आणि त्यांनी ती लवकरात लवकर द्यायलाच पाहिजे आम्हाला। वारंवार तुम्ही आंदोलन करताय मात्र तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत आणि ही ग्रॅज्युटी असेल किंवा इतर जे तुमची ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या घरामध्ये नेमका काय प्रॉब्लेम झालाय, काय तुमच्या समस्या आहेत? आता आम्ही सर्वच वयस्कर लोक आहेत, म्हणजे आम्ही आमचे रिटायरमेंट झालेत आणि आमच्यापेक्षा आमचे मिस्टर मोठे आहेत, म्हणजे त्यांच्या सगळी आजारपण, कोणाचा हार्टचा प्रॉब्लेम असतो, कोणाचा पार्किन्सनचा प्रॉब्लेम। आता जसं जसं वय वाढतं तसं, आणि आता तुम्ही डॉक्टर म्हणालात तर बाहेर पडल्यानंतर खिशात किती पैसे आहे हे सांगायला काही गरज नाहीये कोणाला, म्हणजे असं तर किती पैसा खर्च होतो आणि आम्ही कसं खर्च करणार? जर तुम्ही आमचाच पैसा द्यायला तुम्ही असे हे वेळ लावला तर आम्ही कसं खर्च करणार? नक्कीच आपण पाहतोय 60 वर्षाच्या पुढील महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील हे देखील या आंदोलनात धरणे आंदोलनात सहभागी झाले। तुमच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात, नेमक्या काय भावना आहेत? का हे पैसे दिले जात नाही तुम्हाला? 34 वर्ष सर्व्हिस करून आम्हाला वयाच्या 60व्या वर्षी आम्हाला हे इथे असं धरणं आंदोलन वगैरे करावं लागतंय, ही खूप नामुष्कीची गोष्ट आहे। आणि आता कसं आमचं पेन्शन आहे म्हणतात, पण पेन्शन आम्हाला 5,000 रुपये सुद्धा पेन्शन येत नाही। त्यात खरंच कोणाचं चालतं का? मला सांगावं कुणीही की 5,000त आमचं घर चालतंय म्हणून, तर आम्ही सांगू की नाही आमचं हे आंदोलन वगैरे खोटं आहे। पण आम्ही काय करायचं? आम्ही पण भगिनी आहोत ना तुमच्या, म्हणजे मला सरकारला सांगावंसं वाटतंय, आम्ही सुद्धा तुमच्या बहिणी आहोत। आणि माझे हे जे कर्मचारी जे उपाशीपोटी सकाळपासून आलेले आहेत, बदलापूर वगैरे लांबून लांबून आलेले आहेत, त्यांच्या मुली त्यांच्या बायका त्या तुमच्या बहिणी नाही आहेत का? आम्ही सुद्धा तुमच्या बहिणी आहोत, आमच्याकडे तुम्ही बघा आमची अवस्था काय आहे। आणि आम्ही आमचे हक्काचे पैसे मागतोय ते सुद्धा लाचार होऊन मागतोय, ह्यासारखं दुर्दैव नाहीये। तुमच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळते, घरामध्ये खरंच कसं घर चालवता 5,000 रुपयामध्ये? आणि या सरकारला तुमच्या अश्रूंची किंमत कळेल का? कळायला हवी, कारण आज त्यांनी बघितलं एवढी माणसं आम्ही आलेलो आहोत, एकजूट होऊन आलेलो आहोत, ते केवळ आमचे हक्काचे पैसे मिळण्यासाठी। आणि आता आजारपण अचानक सांगून येतात का? अचानक येतात, काय करायचं आम्ही? त्या 5,000मध्ये आम्ही काय करायचं? कसं जायचं पुढे? मुलं बाळं आमची लग्न व्हायची आहेत मुलांची, आम्ही त्याला पैसा कुठून आणणार? कारण आम्ही सरकारी नोकरी, आम्हाला 5,000 रुपये पेन्शन आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा येत नाही ना, आम्हाला ते सुद्धा नाही। मग म्हणून आम्हाला बहिणी माना आणि यांच्या पैसे घेऊन तरी घर चालेल का 1,500 रुपयामध्ये? अरे पण बहिणी नाही, पण बहिणी मानून आम्हाला नकोय तुमचे 1,500 रुपये, पण निदान आम्हाला आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बायका मुली आणि आम्हाला बहिणी मानून आमचे पैसे, आमचे स्वतःचे हक्काचे पैसे लवकरात लवकर तुम्ही द्यावे, हीच तुमच्या चरणी विनंती आहे। ताई, ह्या भावना पाहायला मिळतात, अश्रू अनावर होत आहेत। तुम्ही हे आंदोलन पुकारले, आता हे किती दिवस असेल? मागण्या पूर्ण होतील का? सरकारकडून अपेक्षा आहे, आशिया खंडातील हा एक नंबर 1 बेस्ट उपक्रम होता आणि या उपक्रमाच्या एवढ्या 35 वर्ष 36 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांची ही अशी दीनहीन अवस्था झालेली आहे, ही फार म्हणजे वाईट गोष्ट आहे। ही 60व्या वर्षी असे आंदोलन करावे लागते हक्काच्या पैशासाठी, तर सरकारने यावर अगदी पूर्ण लक्ष देऊन लवकरात लवकर देणी द्यावी ही विनंती काय आहे। भावना आहे ताई तुमची?
माझ्याकडे शब्दच नाहीयेत, कारण मी हे रोज झोपताना हाच विचार असतो आणि सकाळी उठल्यावर हाच विचार असतो की उद्या काय तरी निश्चित आनंदाची बातमी मिळेल. पण आजपर्यंत 1.5 वर्ष झालं मी रिटायर्ड झालेली आहे, 1 रुपया सुद्धा मला दिलेला नाहीये. आणि आमचे हे सगळेजण जे सांगतायत तेच आहे, ह्याच्या पुढे माझ्याकडे शब्दच नाहीयेत. नक्कीच आपण पाहतोय या धरणे आंदोलनामध्ये पुरुष असतील महिला असतील सर्वच सहभागी झालेले आहेत. विविध मागण्या घेऊन आहेत. अनेक वर्ष त्यांची ग्रॅज्युटी रोखलेली आहे. वेतन असेल, करारातील थकबाकी असेल, जो काही पगार येत होता तो देखील त्यांना आता मिळत नाहीये. आपल्यासोबत काही कर्मचारी देखील आहेत. थोडक्यात आपली नेमकी मागणी काय आहे आणि जर पूर्ण नाही झालं तर पुढचं पाऊल काय असेल? आमची रास्त मागणी म्हणजे कुठं आता पगार वाढवून वगैरे काय कोणाला देणार नाहीत, कारण हे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. आज कोण 30 वर्ष, कोण 32 वर्ष, कोण 35 वर्ष, कोण 40 वर्ष असे सर्व्हिस केलेले इमाने सर्व्हिस केलेल्या लोकांना आज आंदोलनं करावं लागतात. हे मोठी खंत आहे. आणि पुढची भूमिका काय असेल? आमच्यातला एक कर्मचारी हे जुवाटकर आज हे असं आंदोलन बोर्ड तयार करून रस्तोरस्ती चौकामध्ये उभा राहिले तेव्हा हे कुठेतरी ठिंगी पेटलेली आहे. परंतु आमची रास्त मागणी आहे की जे आमचं हक्काचं आहे, ग्रॅज्युटी जे काय वेतन थकबाकी वगैरे आहे किंवा त्या ग्रॅज्युटीवरती जे काय मिळणारं व्याज आहे हे व्याज वगैरे मिळावं. कारण 2-2, 3-3 भूमिका पुढची भूमिका हे आता गेले शिष्टमंडळ आता गेलेलं आहे मॅनेजरकडे, आपलं शिष्टमंडळ. हे शिष्टमंडळ आल्यानंतर आम्ही काहीतरी निर्णय घेतील. पुढची भूमिका काय असेल? पुढची आमची भूमिका अशी आहे की आजपासून आम्ही 3 दिवस धरणे आंदोलन, लक्षवेधी आंदोलन करत आहोत. जर याच्यावर जर प्रशासनाने किंवा शासनाने जर काही तोडगा जर काढला नाही तर आम्हाला आमच्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन इकडे उपोषण करावं लागेल. आणि त्याच्या पलीकडेही जर लक्ष दिलं नाही तर मग आम्हाला आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय नाही. मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी हा प्रश्न 2 दिवसात सोडवायला पाहिजे आणि तो सुटण्यासारखा आहे. कारण त्यांनी हे जर लक्ष दिलं तर आज आम्ही जवळजवळ 4,500 ते 5,000 कर्मचारी आहे, यांचा जो हक्काचा ग्रॅज्युटीचा आणि अंतिम देयकाचा जो पैसा आहे तो त्यांना मिळण्यास सुविधा होईल. नक्कीच आपण पाहतोय हजारांच्या संख्येने इथे आझाद मैदानामध्ये बेस्ट निवृत्त कर्मचारी एकवटलेले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे धरणं आंदोलन असंच सुरू राहील. आणि जर मागण्या पूर्ण नाही झालं तर इथून पुढे आत्मदहनाचा इशारा या बेस्ट निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे या मागण्यांकडे, या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत ते सरकार समजून घेते का, त्या मागण्या पूर्ण होतात का, हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन कविता गिरीसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.